नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. रिक्षा चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात. पालिका निवडणूक लांबण्याची शक्यता आणि जुलैपासून होणार रेल्वेचे भाडेवाढ. शेअरिंग रिक्षेमध्ये चौथ्या प्रवाशाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या चालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. मात्र या कारवाईचं कारण पुढे करत शेअरिंग रिक्षा चालकाने गेल्या काही दिवसांपासून वाढीव 5 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचे पैसे आकारण्यास सुरुवात केली. ठाणे स्थानक ते 3 हातनाका या अवघ्या 5 ते 7 मिनिटांच्या अंतरासाठी यापूर्वी 10 रुपये भाडं घेतलं जात होतं, परंतु आता 15 रुपये रिक्षा भाडं घेण्यात येते. शहरात इतर ठिकाणीही अशीच अघोषित भाडेवाढ झाल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होते. ठाणे शहरात कॉल सेंटर, IT कंपन्या तसंच लघुउद्योजकांची कार्यालये आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीसह इतर भागातील अनेक नोकरदार ठाण्यात कामानिमित्त येत असतात. तसंच ठाणे शहरातील अनेक नागरिक मुंबई, नवी मुंबई शहरातील कंपन्यांमध्ये काम करतात. हे सर्वच नागरिक मीटर रिक्षाचं भाडं परवडत नसल्यामुळे अनेक जण शेअरिंग रिक्षांना प्रवासाचा मार्ग पत्करतात. गावदेवी मंदिर, सिडको बसगाडी थांबा या परिसरातून प्रवाशांना शेअरिंगचा पर्याय उपलब्ध असल्यानं प्रवाशांची सकाळी आणि रात्रीच्या वेळेस या रिक्षा थांब्यांवर गर्दी असते. सर्वाधिक गर्दी वागळे इस्टेट, 3 हातनाका, नितीन कंपनी या भागात प्रवास करणाऱ्या थांब्यांवर असते. तसंच वागळे इस्टेट भागासह ठाण्याच्या इतर भागातून ठाणे स्थानकाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्यांचं प्रमाणही अधिक आहे. ठाणे शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांना आवर घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी 4 प्रवाशांची बेकायदा वाहतूक करत असलेल्या शेअरिंग रिक्षांवर कारवाई सुरू केली आहे. परंतु याचाच गैरफायदा घेत ठाण्यातील शेअरिंग रिक्षा चालकांनी 5 ते 10 रुपयांची अघोषित रिक्षा भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीमुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोय. महापालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम लांबल्यानं निवडणुकाही लांबणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यात राज्यात आधी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, त्यापाठोपाठ नगर परिषदा आणि त्यानंतरच महापालिकांच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू असल्यानं महापालिकांच्या निवडणुकीसाठी जानेवारी 2026 हे नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त केली जाते. सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्याच्या आत घेण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार राज्यातील 27 महापालिकांच्या निवडणुकांसाठी नव्यानं प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात 10 जूनला राज्य शासनानं काढलेल्या आदेशानुसार येत्या 4 सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. आता मात्र शासनानं काढलेल्या सुधारित आदेशानुसार अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी 16 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली. त्यामुळे आता 4 महिन्यात निवडणुका होऊ शकणार नसल्याचं स्पष्ट झाले. विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यावरील आरक्षण सोडत आणि हरकती सूचनांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑक्टोबर अखेर उजाडणार असल्याचं स्पष्ट आहे. निवडणुकांचा 35 ते 45 दिवसांचा कालावधी लक्षात घेता प्रत्यक्ष मतदानासाठी डिसेंबर महिना उजाडणार आहे. मात्र राज्यात महापालिकांसह जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा आणि नगरपालिका यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या सर्वांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आवश्यक असलेली EVM मशीन्स तेवढ्या संख्येने उपलब्ध नाहीत. तसंच प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेवरील ताण येणार आहे. त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेणं शक्य होणार नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या, दुसऱ्या टप्प्यात नगर परिषदा आणि नगरपालिका आणि तिसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्व महापालिका अशा पद्धतीनं निवडणुका घेण्याचं नियोजन सुरू असल्याचं प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील महापालिका निवडणुकांसाठी थेट जानेवारी अथवा फेब्रुवारी 2026 उजाडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 1 जुलैपासून रेल्वे प्रवास महाग होऊ शकतो. नॉन AC मेल एक्सप्रेस गाड्यांचं भाडं प्रति किलोमीटर 1 पैशांनी आणि AC क्लासचं भाडं प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढू शकतं. इकॉनॉमिक टाइम्सनं सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. सर्व बदल 1 जुलैपासून लागू होतील. जर तुम्ही या तारखेनंतर तिकीट बुक केलं तर तुम्हाला नवीन दरानुसार भाडं द्यावं लागेल. रेल्वेनं शेवटचं प्रवासी भाडं 2020 मध्ये वाढवलं होतं. भारत सरकारनं गेल्या 5 वर्षांपासून रेल्वे तिकिटांच्या किमतीत कोणताही बदल केलेला नव्हता. रेल्वेला येणाऱ्या वाढत्या खर्चाच्या आणि देखभालीच्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि ही वाढ अगदी नाममात्र आहे, जेणेकरून सामान्य प्रवाशांवर जास्त भार पडणार नाही. रेल्वेनं नॉन AC मेल एक्सप्रेस गाड्यांचं भाडं प्रति किलोमीटर 1 पैशानं वाढवलंय तर AC वर्गासाठी
प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढ होईल. म्हणजेच जर तुम्ही 500 किलोमीटरचा प्रवास करत असाल तर तुम्हाला नॉन AC मध्ये 5 रुपये आणि AC मध्ये 10 रुपये जास्त द्यावे लागतील. 1000 किलोमीटरच्या प्रवासासाठी तुम्हाला AC मध्ये 20 रुपये आणि नॉन AC मध्ये 10 रुपये जास्त द्यावे लागतील. ही भाडेवाढ सर्व गाड्यांवर लागू होणार नाही. दुसऱ्या श्रेणीतील 500 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. याचा अर्थ असा की कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या बहुतेक प्रवाशांना पूर्वीसारखंच भाडं द्यावं लागेल. जर अंतर 500 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर त्यांना प्रति किलोमीटर अर्धा पैसे जास्त द्यावे लागतील. ठाणे पोलीस आयुक्तालय, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मानस केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. त्यानिमित्तानं जनजागृती रॅली काढण्यात आली होती. शासकीय विश्रामगृह इथून सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी हिरवा झेंडा फडकवून या जनजागृती रॅलीची सुरुवात केली. तसंच ही रॅली कोटनाका मार्केट परिसरातून तलावपाळी येथे सेंट जॉन शाळेच्या प्रांगणात या रॅलीचा समारोप संपन्न झाला. यावेळेला सेंट जॉन शाळेतील आणि शेठ NKT कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मुलांनी हम सबका एक ही नारा नशामुक्त हो देश हमारा असा नारा देत नागरिकांमध्ये अंमली पदार्थांसंदर्भात जनजागृती केली. आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थाच्या विळख्यामध्ये लवकर सापडते. तर युवा पिढीला अंमली पदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून ही अंमली पदार्थ विरोधी रॅली आम्ही काढलेली आहे. यामुळे मुलांमध्ये, युवकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ संबंधी, त्यांच्या दुष्परिणामांसंबंधी जागरूकता निर्माण होऊन जास्तीत जास्त युवा पिढीला याच्यापासून कसं परावृत्त करण्यात येईल यासंबंधी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. तर मुलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. धन्यवाद. मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांनी केलेले आरोप फेटाळून लावत माझ्या विरोधात खोटी माहिती देऊन बदनामी काही जण करत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी आरोपी असोमा यांना या हत्या प्रकरणात माझं नाव घेतल्याचा दावा करत त्यासंबंधीची चित्रफीत मुल्ला यांनी यावेळेला दाखवली. मला बदनाम करण्यासाठी घाणेरडं राजकारण सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे 5 वर्षापूर्वी हत्या झाली होती. जमील शेख यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांनी मंगळवारी राबोडी इथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसंच त्यांनी या प्रकरणातील आरोपी ओसामा याची एक चित्रफीत सादर केली. त्यात नजीब मुल्ला यांनी हत्येची सुपारी दिल्याचं या प्रकरणातील आरोपी ओसामा सांगत असल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान बुधवारी नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेत खुशनुमा यांचे आरोप फेटाळून लावले. मी मुस्लिम समाजाचा नेता बनतोय, हे एका व्यक्तीला पाहवत नाही. माझं नेतृत्व संपवण्यासाठी हा प्रकार सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. जमील शेख यांच्या पत्नीनं जी चित्रफीत दाखवली आहे त्यात ओसामा यांनी ज्याचं नाव घेतलंय ती व्यक्ती पत्रकार परिषदेच्या वेळेला खुशनुमा यांच्या बाजूला उभी होती असा दावा मुल्ला यांनी केला. जमील यांची हत्या करणाऱ्या एका आरोपीला भेटण्यासाठी जमील यांचं कुटुंबीय रुग्णालयात नेलं होतं. जमील यांना मारणाऱ्याला त्याचं कुटुंब कसं भेटतं असा प्रश्न मुल्ला यांनी उपस्थित केला. तसंच 2024मध्ये मी कळवा मोबरा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवू नये यासाठी माझ्या विरोधातील खोटी माहिती मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयानं त्यांना 25,000 रुपये दंड आकारला होता असा दावाही मुल्ला यांनी केला. जमील शेख यांच्या कुटुंबियांनी राजकारणाचं शिकार होऊ नये, असे परत झाल्यास आम्ही अब्रू नुकसानाच्या दाव्याची प्रक्रिया सुरू करू असा इशारा मुल्ला यांनी दिलाय. मी आरोपी आहे, गुन्हेगार आहे असं चित्र तयार केलं जात आहे. ठाण्यात केवळ एकाच व्यक्तीमुळे घाणेरडं राजकारण सुरू आहे असंही ते म्हणाले. माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी आरोपी ओसामा यानं माझं नाव घेतल्याचा दावा करत त्यासंबंधीची चित्रफीत मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत दाखवली. ठाण्यातील कळवा येथील शांताबाई चव्हाण या नाका कामगार महिलेच्या हत्येप्रकरणी विश्वजित राजेंद्र प्रसाद सिंग आणि देवराज मदन कुमार या दोघांना अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. यामध्ये 3ऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं असून त्याची भिवंडीतील बाल निरीक्षण गृहामध्ये रवानगी केली आहे. या महिलेच्या अंगावरील काही दागिने आणि 5,000 रुपये चोरल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली. कळव्यातील कावेरी सेतू रस्त्यालगत बांधकाम चालू असलेल्या एका नवीन इमारतीमध्ये 14 जून रोजी शांताबाई या महिलेची हत्या झाली होती.
शस्त्रानं वार करून तसंच गळा ओढून तिचा खून झाला होता. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांची 3 पथकं आरोपींचा शोध घेत होती. कळवा रेल्वे स्थानकापासून कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत एकूण 100च्या आसपास सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पोलिसांनी पडताळणी केली. स्थानिक रिक्षाचालक, हॉटेल व्यावसायिकांकडे चौकशी करण्यात आल्यानंतर 3 आरोपी असल्याची बाब यात आढळली. आरोपी परराज्यात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची पथकं बिहार राज्यातील खगडिया जिल्ह्यात गेली. त्यानंतर विश्वजित सिंग आणि देवराज कुमार तसंच 17 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकानं ताब्यात घेतले. तुम्हाला ना 14 जून 2025ला दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमाराला कळवा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सीमा हाईट्स बिल्डिंग कावेरी सेतूजवळ कळवा स्टेशनजवळ त्या ठिकाणी एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर एक महिला जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली आहे. त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी रवाना झाली. मी त्यानंतर त्याचप्रमाणे कळवा पोलीस स्टेशन सिनियर PI अशोक उत्तेकर, PI गायकवाड, नावडे, त्यानंतर त्यांचे तपासणी पथकाचे इतर अधिकारी, अंमलदार आणि त्यानंतर पाहिलं जखमी अवस्थेत महिला त्या ठिकाणी मिळून आली. तिला तात्काळ तिथून हलवलं आणि शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी तिला दाखल केलं असता त्या ठिकाणी त्याला मयत घोषित केलं. घटनास्थळाचं ज्यावेळी आम्ही तपासणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला 2 चाकू त्या ठिकाणी मिळून आले आणि त्यावरून त्या महिलेचा खून झाला आहे हे आम्हाला त्या ठिकाणी निष्पन्न झालं. त्यानंतर तपासामध्ये त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तिचं ज्यावेळी पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळी तिच्या मानेवर, पोटावर 30 तराच्या जखमा आढळून आल्या आणि त्या जखमामध्ये तिचा मृत्यू झाल्याचं कळालं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात. पालिका निवडणूक लांबण्याची शक्यता आणि जुलैपासून होणार रेल्वेचे भाडेवाढ. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.